शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरामध्ये स्वतःला व्हीव्हीआयपी असल्याचा आव आणणाऱ्या दोन आलिशान वाहनांमुळे रविवारी काल गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। नियमबाह्य राजमुद्रा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांमुळे प्रोटोकॉल प्रवेशद्वार क्रमांक 2 समोरील मुख्य रस्त्यावर वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि साई भक्तांची मोठी गैरसोय झाली। विशेष म्हणजे वाहनधारकांनी स्थानिक व्यावसायिकांना दमदाटी केल्याचा, त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची दिशाभूल करत ही वाहनं आमदारांची असल्याचं सांगितल्याचा आरोप आहे। दरम्यान माहिती मिळताच शिर्डी वाहतूक पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोन्ही वाहनांवरील नियमबाह्य राजमुद्रा आणि फॅन्सी नंबर प्लेट काढून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई देखील केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। देशामध्ये प्रत्येक वाहनाला HSRP नंबर प्लेट जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्यामुळे नंबर जो असतो किंवा वाहनाचा जो रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो स्पष्टपणे दिसणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जातं आहे। सध्या आपण शिर्डीतल्या साई मंदिर प्रवेशद्वार जे VIP प्रवेशद्वार आहे गेट नंबर 2 यावरती सध्या आहोत आणि या ठिकाणी दोन जे आहेत ती VIP वाहनं जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते। यातील जो वाहनाचा नंबर जो आहे तो जर बघितला तर महाराष्ट्र 21 CA असा हा नंबर आहे, अतिशय बारीक अक्षरामध्ये लिहिलेला आहे, तो दिसेनासा होतो। आणि दुसरा 7900 म्हणजे 7920 अशा नंबराची दोन वाहनं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। हे पहिलं वाहन आपण बघितलं, आता पुढचं एक वाहन आहे हे मी आपल्याला दाखवतो। याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे महाराष्ट्र 21 CG लिहिलेलं आहे आणि याचा जो क्रमांक आहे 7900 असा हा नंबराची दोन वाहनं या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येत असल्यानं जाणारा येणारा जो भाविक असेल किंवा नागरिक असेल कुतूहलानं या वाहनाकडे बघताय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर सत्यमेव जयते म्हणत मुद्रा देखील या ठिकाणी लावलेली आहे। अशा पद्धतीची ही दोन वाहनं नेमकं कोणाची आहे याबद्दल अजून तरी माहिती मिळालेली नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 नंबर प्रवेशद्वारावर ही वाहनं आहेत। या ठिकाणी दर्शनासाठी आलेले जे नागरिक आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांची ही वाहनं असल्याचं सांगितलं जात आहे। मला सांगा ही वाहनं कोणाची आहेत? तुम्ही आता आलेला आहात इथं, हे क्रमांकाचं काय? क्रमांक 2 अलग अलग आहे ते। काय काय क्रमांक आहे तुमचे शिकलेले असेल ना तुम्ही थोडेफार? किती शिकले? माझं मास्टर झालेलं आहे ग्रॅज्युएशन। ते बघा तिथं CA तिथं CG आहे, ते दिसतं का? पण CA CG दिसतं का? भारत सरकारने काय सांगितलं? दिसतं ना ते, भारत सरकारने काय नियमावली दिली? दिसतं ना। भारत सरकारने नियमावली काय दिलेली? हाव ना, त्या नियमावलीमध्ये दे ना। हे असे नंबर टाकलेले चालतात का? नाही, आता ते नंबर प्लेट बनवायला दिलेली आहे, ते आल्यावर बघू आपण। हे प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। आता याच्यावर परिवहन विभाग नेमका काय कारवाई करतोय? रस्त्याने जाताना ही वाहनं जी आहेत ही परिवहन विभागाला किंवा RTO विभागाला पोलिसांना दिसत नाही का? यांना या पद्धतीने दंड होत नाही का? सर्वसामान्य माणूस जेव्हा रस्त्यावरती HSRPचे नंबर प्लेट नसलेली वाहनं घेऊन जातो त्यावेळी त्याला दंड आकारला जातो, पोलीस धरतात। मग ही वाहनं रस्त्याने जाताना कोणता चष्मा पोलीस आणि हे अधिकारी घालतात हे पण पाहणं देखील महत्त्वाचं आहे। यानंतर आता परिवहन विभाग यांच्यावर काय कारवाई करतो आणि हे कोणते अधिकारी आहेत किंवा यांचा कोणते पदाधिकारी आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।